नमस्कार मित्रांनो, कधी विचार केला आहे का, हीच पृथ्वी हाच सूर्य, पण तरीही आपल्या जगात एका ठिकाणी सकाळ असते तर दुसऱ्या ठिकाणी रात्र गडद गहिऱ्या स्वप्नात बुडालेली असते। अगदी एकाच क्षणी दोन देश दोन वेगवेगळ्या वेळेत कसे जगू शकतात? याचं उत्तर आहे वेळेच्या सर्वात अद्भुत आणि अचूक अशा शोधात। तो शोध म्हणजे टाइम झोन। पृथ्वी एका भोवऱ्याभोवती सतत फिरत असते। तिच्या एका भागावर सूर्यप्रकाश पडतो, तिथं दिवस, दुसऱ्या बाजूला अंधार, तिथं रात्र। म्हणूनच जगाच्या विविध भागांमध्ये सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ वेगळी आणि त्यामुळेच तयार झाले विविध टाइम झोन्स। पूर्वी घड्याळं नव्हती, त्यामुळे गोंधळही नव्हता। लोक सूर्योदय सूर्यास्त पाहून दिवस ठरवत, पण प्रवास सुरू झाल्यावर समस्या वाढल्या। एका शहरातून दुसऱ्यात गेलो की वेळ बदलायची, रेल्वेच्या वेळापत्रकात गोंधळ, जहाजांच्या सुटण्यामध्ये कन्फ्युजन, व्यापारात प्रचंड अडथळे। जगाला एकसंध वेळेची पद्धत गरजेची झाली। 1878 मध्ये सर सॅनफोर्ड फ्लेमिंग यांनी एक बुद्धिमान कल्पना मांडली। जगाला 24 भागात विभाजित करा आणि प्रत्येक भागाला द्या त्याचा स्वतंत्र वेळ। 1884 मध्ये जागतिक परिषद झाली आणि ग्रीनविच हे 0 रेखांश ठरवण्यात आले। इथून वेळ पुढे मागे होते। पूर्वेकडे गेले की वेळ वाढते, पश्चिमेकडे गेलं की कमी होते। ब्रिटिश काळात भारतात 3 वेगवेगळे टाइम झोन होते: मुंबई, कोलकाता आणि चेन्नई। देशभर प्रवास करताना लोकांची अक्षरशः दमछाक व्हायची। स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1947 मध्ये भारताने एकच वेळ स्वीकारली, इंडियन स्टँडर्ड टाइम, म्हणजे ग्रीनविचच्या 5 तास 30 मिनिटे पुढे। ग्रीनविचला सकाळी 6 वाजले असताना भारतात 11 वाजून 30 मिनिटं होतात। भारताचा अधिकृत वेळ उत्तर प्रदेशातील मिर्झापूर इथून घेतला जातो, कारण ते देशाच्या मध्यरेषेजवळ आहे। जीएमटी इंग्लंड, ईएसटी अमेरिका, सीईटी युरोप, सीएसटी चीन, जेएसटी जपान हे टाइम झोन्स जगभरातील व्यवसाय, विमानसेवा, संप्रेषण आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार एकसंध ठेवतात। टाइम झोन ही फक्त वेळेची गणिती पद्धत नाही, तर ती संपूर्ण जग एकत्र चालवणारी एक कडी आहे। प्रवास असो, व्यापार असो किंवा दैनंदिन काम, टाइम झोनमुळे पृथ्वीवरील प्रत्येक देश एकमेकांशी जोडलेला आहे आणि म्हणूनच वेळ समजून घेणं म्हणजे जग समजून घेणं। मित्रांनो, अशा माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या ऑफिशियल YouTube चॅनल, फेसबुक पेज, इंस्टाग्राम अकाउंट आणि ट्विटर अकाउंटला फॉलो करा।